ये काय काय करतेस तू? दगड आहे तो, दगड. कसा उचलायचा याचा विचार करा. 2 लोकांनी मिळून जरी उचलला तरी गुहेत पोचेपर्यंत कंबर मोडेल. अग शक्ती तुझं काय होणार, तुझी खुर्ची रिकामी राहणार. तुला खूप काळजी आहे तिच्या खुर्चीची. वेट बस. ॲज अ होतकरू कार्यकर्ता म्हणून मला आहे ना माझ्या मनात एक प्रश्न पडलाय. नको ना कोरोना तुझ्या डोक्यातले प्रश्न ना प्लीज तुझ्या डोक्यात ठेव आणि दगड उचलायचं बघ रे. कोण मी? मग कोण? इथे प्रिन्स आणि माझ्याशिवाय तुला दुसरं कोणी दिसतंय का? नाही ना? आहे ना, या दगडात शक्ती आहे ना, तिला सांगूया उचलायला. नको ना माझं डोकं फिरवूस तू. तर हाच दगड उचलून तुझ्या डोक्यात टाकून चेचून टाकीन तुझं डोकं मी. बालिशपणा माझ्यासमोर करायचा नाही. भद्रा जे काही म्हणते ते कर. बॉस, तुम्हाला आठवतंय चिटकोबा छू मंतर व्हायच्या आधी त्याने काहीतरी सांगितलं होतं. म्हणजे ह्या दगडाला फक्त तुम्ही दोघंच हात लावू शकता, दुसरा तिसरा माणूस हात लावू शकत नाही. हात काय बोट पण नाही लावू शकत. बॉस, हा चिटकोबा आहे ना मला 1 नंबरचा आळशी वाटतो. त्याने इथपर्यंत दगड आणला, इथून पुढे नेला, त्याला काय तिडका भरल्या. नालाय का? तोंडाला आवर घाल. उचलली जीभ लावली टाळायला करू नकोस. प्रिन्स त्यांनी बरोबर आठवण करून दिली आपल्याला खरी. हा दगड आपल्यालाच उचलायला लागणार आहे. उचला. बॉस बॉस 1 मिनिट. 1 2 3 जोर लगा गे हैशा. आवट. येस येस येस, जमते तुम्हाला. या उचला. ताकद लावा, अजून ताकद लावा. वहिनी बॉस, इकडे. आदिशक्ती. श्रद्धा मॅडम ऐका ना. थांबा ना श्रद्धा मॅडम. अहो श्रद्धा मॅडम काय झालं? अहो शिवा काय बोलला का? तुम्ही काय लपवताय का आमच्यापासून? शिवा बोलला शक्ती गायब झाली आहे. अहो अशा कशा गायब झाल्या? शिवा होता ना त्यांच्या बरोबर, असं कसं होईल? ते नाही माहित मला. ते आता शिवाला भेटल्यावरच कळेल ना. चला त्यांना भेटूया. आला. ए शिवा अरे काय झालं? शक्ती मॅडम कुठे? त्या खरंच हरवल्या का? हो, शक्ती गायब झाली आहे. अरे पण कशी काय? मला पण नाही कळलं. आम्ही आणि शक्ती कुठे गायब झाली काही कळलंच नाही. मी तिला सगळीकडे शोधलं पण सापडलीच नाही. ए श्रद्धा, शक्ती खरंच घरी नाही आली का? नाही, ती घरी नाही आली. कुठे गेली असेल मग ती? तिला काही झालं नसेल ना? नाही, शक्तीला काहीच होणार नाही. हा, आई जगदंबा आदिशक्ती तिच्या पाठीशी आहे. हो. शिवा काय झालंय शक्तीला? शिवा शक्ती कुठे आहे? तुझ्या बरोबर होती ना? मग हो, माझ्यासोबत होती पण कुठे गायब झाली मला काही कळलंच नाही. काही कळलं नाही म्हणजे? तुझ्या समोर ती कशी काय गायब होऊ शकते? अम्मा नाही माहित. अम्मा मी तिला खूप शोधलं पण नाही सापडली. पण मी म्हणते एवढं लेट तुम्ही कुठे गेला होतात? हा, आणि कशासाठी? म्हणजे काय एवढं महत्वाचं काम होतं म्हणते मी. शिवा तू तिच्या बरोबरच होतास ना ती गायब झाली तेव्हा? तुझ्या समोर ती कशी काय गायब झाली म्हणते मी. अम्मा तुम्ही शांत व्हा. कशी शांत होऊ शिवा? कशी शांत होऊ मी? माझ्या शक्तीला काही झालं तर नसेल ना? शिवा तू फोन लाव बघू तिला. कॉल करा आणि तिला विचार कुठे आहे म्हणून. मी सांगते ती कुठल्या तरी मैत्रिणीकडे असणार. तिला विचार कुठे आहे ते. फोन लाव तिला, फोन लाव. शक्तीचा फोन.
अम्मा, आप्पा, हे बघा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. शंभू महादेवाची शपथ घेऊन सांगतो, शक्ती जिथे कुठे असेल ना, मी तिला शोधून आहे. आप्पा, माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? तुम्ही प्लीज अम्माची काळजी घ्या. वस्त्र्या, नंद्या, चला माझ्यासोबत. कुठे गेली असेल माझी लेक? तिला काही झालं तर नसेल ना? हे बघ विजयलक्ष्मी, तू टेन्शन घेऊ नकोस. आपली शक्ती जिथे कुठे असेल ना, तिथे ती सुरक्षित असेल बघ. आणि आता शिवा सांगून गेलाय ना, मी शक्तीला शोधून घेऊन येतो म्हणून. मग आपल्याला त्याच्यावर विश्वास नको का ठेवायला? हे बघ, आपला शिवा आहे ना, शब्दाचा पक्का आहे. तो आकाश पाताळ एक करेल आणि शक्तीला आपल्या शोधून घेऊन येतो की नाही बघ. हा, तू टेन्शन घेऊ नको. हे बघ, देवी आदिशक्तीवर भरोसा ठेव प्लीज, आणि पॉझिटिव्ह राहा. अगं पण मी अरे करो ना, मदत कर ना, उभा काय? बॉस बॉस बापरे, बॉस बॉस, ही शक्ती एवढी जड आहे, आता काय करणार बॉस? कपरे, प्लीज काहीतरी करा लवकर, हा दगड बाजूला करा. बॉस बॉस, आपण क्रेन क्रेन बोलूया आपण. हा, वेडा झालायस तू? ट्रेन काय बोलूया आणि त्यांना काय सांगायचं? दगड कुठून आला? तू काही बडबडू नकोस. ह्या उपाय चालणार नाही, आपल्याला काही वेगळा उपाय शोधावा लागेल. लवकर तो बापण ना, चेटकोबाला आवाहन करा. हो, मी 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 चेटकोबाला. हे बा चेटकोबा, हा दगड आम्ही गुहेत तू सांगितलं म्हणून येणार होतो, पण अचानक आदिशक्तीची सावली दिसली आणि हा दगड आमच्या भद्राच्या हातावर. हो हो हो, थांब थांब थांब, जरा जरा थांब. दगड हिच्या हातावर पडला. आमची मदत कर चेटकोबा, आमची मदत कर. मदत कर, मदत कर. हे बा चेटकोबा, मदत कर. मदत कर. बापरे बापरे बापरे, वहिनी बॉसच्या हात परत आले. मला वाटलं परत ठाकर होते की काय. तुझ्या बापरे, हात आले. तू बरी आहेस? बरे, मला हात दाखव, हात दाखव आधी. तू डॉक्टरांना बोलू मी? भद्र, नाही नाही नको. ठीक आहे माझे हात ठीक आहेत. ठीक आहे. आदिशक्ती सोडणार नाहीये मी तिला. ती कमत आडवी येते ना प्रिन्स, संपवणार नाही मी तिला, संपून टाकणार नाही मी तिला. आदिशक्ती शांत हो तू प्लीज शांत हो. मी तुला पाणी देऊ का? नकोय मला. बरं बरं, ठीक आहे, काही हरकत नाही, पाणी नको घेऊ. तू शांत हो जरा, श्वास घे, श्वास घे, शांत हो. ऐक भद्रा, हा दगड आपल्याला काहीही करून गुहेत न्यायचा आहे. चल, हा दगड उचलूया. माया, अजिबात नाही. मी या दगडाला परत हात लावणार नाहीये. पुन्हा माझे हात दगडाखाली सापडले तर नाही. अगं काही होणार नाही, मी आहे ना. पण बॉस बॉस, ती आदिशक्ती आली आणि परत आपल्याला काय केलं तर? तू गप रे. ऐक भद्रा, तू अजिबात काळजी करू नकोस, मी आहे. हे बघ, आपल्याला हे कार्य पूर्ण करावंच लागेल. हा दगड आपल्याला गुहेत घेऊनच जावं समज. कमाल वहिनी बॉस. अरे तू काय कमावून करते? उचल ना दगड. मी कसं मदत करू? तुमच्या लक्षात काय राहत नाही? फक्त तुम्हाला दोघांनाच दगड उचलायचं. ठीक आहे भद्रा, प्लीज. वहिनी बॉस, नाही, तुम्ही दोघांनी उचला दगड. घ्या, कमान कमान वहिनी बॉस. भद्रा, चला, जोर लगा के हाय. या या वहिनी बॉस, कमान. काही होणार कमान, वहिनी बॉस. ये चल, वहिनी बॉस, कमान. उचल. वहिनी बॉस, जोर लगा के हाय. थांब.
चलो 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 चल चल सर चल 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 ये कसं शक्य आहे? शक्ती कोणी लहान मुलगी नाही अचानक गायब व्हायला. शिवा तुला कसलाच मागूस लागला नाही, कोणाची चावल सुद्धा नाही. अगं नाही ना, मला एक कॉल आला, नेटवर्क नव्हतं म्हणून बोलायला जरा बाजूला गेलो, परत येऊन बघतो तर शक्तीच जागेवर नव्हती. ए भावा, मी काय म्हणतो, पण कसला तरी आवाज झाला असेल ना. जर त्यांना कोणी किडनॅप केलं असेल ना तर बाताबाजी नक्की झाली असेल. काहीतरी आवाज आठव ना. अरे नाही रे बाबा, तेच तर सांगतोय, काहीच नाही कळलं मला. मला काय वाटतं, आपण परत एकदा त्या जागेवर जाऊया आणि शोधूयात. हा चला जाऊयात आपण. त्या थांब, सगळा परिसर मी पिंजून काढलेला आहे, कुठेच नाही सापडली ती मला. ए मग आता काय करायचं? एक मिनिट. मला असं वाटतं आपण पोलीस स्टेशनला जाऊया, कंप्लेंट करूया. तेच काय तो शोध घेतील आता. हो चल चल, पोलीस स्टेशनला जाऊ. चल ठीक आहे, पोलीस स्टेशनला जाऊया, कंप्लेंट करूयात आणि त्याच्यानंतर सरकारच्या बंगल्यावर जाऊन त्यांच्या पण कानावर घालूयात. हो त्यांची मदत होईल. हो चला चल चला चल. चला. दाही दिशांना अमावस्येच्या अंधाराचा शाप आहे. मुठीत घेऊन फिरतो मी चंद्र, उजेडाचा मी बाप आहे. रक्तासुरा शक्ती दे, रक्तासुरा शक्ती दे. हा बुक्का संपूर्ण दगडाला फासा. क्या काय आहे? शिवा, शिवा कुठे आहे तू? शिवा, शिवा माझी इथून सुटका कर. शिवा, शिवा कुठे आहे तू? शिवा, शिवा. सरकार, वहिनी साहेब, सरकार, वहिनी साहेब, सरकार, वहिनी साहेब. घरात नाही येत वाटतं. दगडाला अखेर आपण ठेवलं तिकडे. माझी तर पाठ भरली आहे, खूप दुखते बापरे. माझं अख्खं अंग दुखतंय. शिवा, तुम्ही सगळे इकडे काय करताय? काय झालं? सरकार आहो, अरे मी बंगल्या मागे होतो, म्हटलं आज मीच बंगल्याची सफाई करतो. ते बंगल्यामागे जमलेला पाला पाचोळा जाळला आणि ते जाऊ दे. तुम्ही सगळे इथे अचानक काय झालंय काय? सरकार खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, तुमच्या मदतीची गरज आहे. मी पोलीस स्टेशनला गेलो होतो कंप्लेंट करायला, पण तिकडे कोणीच नव्हतं. प्लीज काहीतरी करा. एक मिनिट शिवा, तू काय बोलतोयस? कसली कंप्लेंट? काय प्रॉब्लेम झालाय? शक्ती हरवली. शक्ती हरवली? शक्ती हरवली म्हणजे? हरवली नाही, ती तर दगडात.
दगदग तिची दगदग झाली असेल ना, म्हणून कुठेतरी बाजूला बसली असेल, बाकी काय नाही. आणि अशी कशी हरवली घरातच ऐकणार ती. नाही, घरी नाहीये ती, खरंच हरवली आहे. अरे अशी कशी हरवेल? हरवायला का ती काय लहान मुलगी आहे का? हा, काय लहान मुलगी आहे का ती? गप्पा बाद. मला नक्की सविस्तर सांग, काय झालंय काय? सरकार, आम्ही एकत्र होतो आणि मला देशमानेंचा फोन आला, तर मी त्यांच्याशी बोलत बाजूला गेलो. आणि काही कळलंच नाही. मी मागे वरून बघितलं तर ती जागेवरच नव्हती. कुठे गायब झाली? हे बघ शिवा, तू अजिबात काळजी करू नकोस. मी इन्स्पेक्टर साहेबांना फोन करतो आणि त्यांना विचारतो. तू काळजी करू नकोस. काय फालतूगिरी आहे. हा, इन्स्पेक्टर साहेब, मी बोलतोय. पोलीस स्टेशनला सगळ्यांनी संप वगैरे पुकारलाय की काय? नाही प्रिन्स साहेब, असं काही नाही. कोणी कंप्लेंट लिहून घेत नाही म्हणून विचारतोय. कोणाची कंप्लेंट? तुम्ही पोलीस स्टेशनला आला होतात का? मी नाही, माझा शिवा आला होता पोलीस स्टेशनला, पण तुम्ही कंप्लेंट लिहून घेतली नाही असं तो म्हणतोय. ते प्रिन्स साहेब, अहो सगळा स्टाफ जरा महत्वाच्या कामात व्यस्त होता, म्हणून कंप्लेंट कोणी घेतली नसेल. दिलगिरी व्यक्त करतो. पण काय झालंय? काय कसली कंप्लेंट द्यायची होती? माझी एक एम्प्लॉई आहे, शक्ती नाव आहे तिचं. ती गायब झाली आहे, ती कंप्लेंट लिहायची आहे. कधी आणि कुठून? ते सगळं शिवा पोलीस स्टेशनला येऊन सविस्तर सांगेल. तुमची सगळी महत्वाची कामं आता सोडा आणि शक्तीचा शोध घ्या. उद्या सूर्यास्तापर्यंत शक्ती तिच्या घरी पोचली पाहिजे, सुखरूप. आलं का ध्यानात? प्रिन्स साहेब, तुम्ही निश्चिंत राहा. मी स्वतः जातीनं लक्ष घालेन या केसमध्ये. हा, ठीक आहे. शिवा, तू काळजी करू नकोस. मी बोललोय त्यांच्याशी, ते जातीने लक्ष घालतील. तू अजिबात काळजी करू नकोस. शक्ती घरी येणार, ठीक आहे? मला कळत नाहीये, तिचं असं अचानक गायब होणं संशयास्पद नाही वाटत? हा, संशयास्पद. म्हणजे मागच्या वेळेला ही पण अशीच गायब झाली होती ना काय? कोरोना. मला ना खरंच कळत नाही, त्या मुलीच्या मागे ना काय पिढा लागली होती. तिच्यावर हल्ला काय होतो, आता तर काय गायब झाले. आता गायब झालीये का कुणी केलीये? काहीच. अगं काय बोलतेस तू? अशी स्वतःहून कशी गायब होईल? गायब केलंय तिला, किडनॅप केलंय तिला. हो. मला माहित नाही कोणी केलंय, पण माझा असा अंदाज आहे, हे सगळं माझ्या विरोधकांचं काम आहे. त्यांनी किडनॅप केलंय. विरोधक बरोबर. नाही, तो कोण माणूस आहे मला माहित नाही, पण हे विरोधकांचंच काम आहे. शिवा, तू अजिबात काळजी करू नकोस. गरज लागली ना, आपण होम मिनिस्टर पर्यंत जाऊ, पण शक्तीच्या केसालाही धक्का लागणार नाही, हे मी सांगतो तुला. तू जा आता, निश्चिंत राहा आणि घरी जा. आणि हो, आता शक्तीच्या घरी कोणीतरी थांबा. अम्मा आप्पांची काय अवस्था झाली असेल मी समजू शकतो. घेऊन जायला जा तू जा. सरकार, प्लीज. अरे ठीक आहे, घरी जा. ठीक आहे. एका दगडाचा जीव दुसऱ्या दगडात आहे. विजयलक्ष्मी, सावर ग स्वतःला. हे बघ, सापडेल आपली शक्ती, सापडेल. ताई, तुम्ही रडू नका. तुम्ही शंभू महादेवावर विश्वास ठेवा. अहो, त्यानंच आजवर शिवाला, शक्तीला अनेक मोठमोठ्या संकटातून बाहेर काढलं. तो याही संकटातून बाहेर काढल. ते काय घडून राहिलंय म्हणते मी. माझ्या शक्तीच्या बाबतीत ते सगळं का घडतंय? मागे गुंडांनी तिच्यावर हल्ला केला होता, तेव्हा शिवाने तो हल्ला परतवून लावला म्हणून ती वाचली. त्यानंतरही तिच्यावर खूप संकट आली, पण आई देवीच्या आदिशक्तीच्या कृपेने ती बचावली. पण आता तर ते गायबच झाली. हो,
कुठे असेल माझी पोर? काय करत असेल ती? तिला तिला कोणी किडनॅप तर नाही ना केलं? माझ्या शक्तीचा जीव धोक्यात तर नसेल ना? अगं विजयलक्ष्मी, किती विचार करतेस तू? हे बघ, शक्ती जिथे कुठे असेल ना तिथे सुखरूपच असेल असं म्हण. बी पॉझिटिव्ह. अयो, डोक्यात नको नको ते विचार येत आहेत बघा. आणि विचार थांबतात का यायचे? गेले काही दिवस माझ्या शक्तीच्या बाबतीत काहीच ठीक होत नव्हतं. तिचं भूतकाळ पुन्हा डोकावत तर नसेल ना? लहानपणी तिच्यावर एवढं मोठं संकट आलं होतं. शक्ती लहानपणी एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आली म्हणजे मला नाही कळलं. नाही नाही, म्हणजे लहानपणी आहे ना शक्ती एका उंच कठड्यावरून पडणार होती. नाही म्हणजे आम्ही वेळेत तिकडे पोचलो म्हणून संकट टळलं. अर्थात देवाचा आशीर्वाद होता म्हणून आमच्या शक्तीला काही झालं नाही बघा. आणि तुम्हाला सांगतो, आता सुद्धा आहे ना आमच्या शक्तीच्या पाठीमागे देवी आदिशक्ती आणि शंभू महादेवाचा आशीर्वाद आहे. आमच्या शक्तीला काही होणार नाही आहे, काही होणार नाही आहे आपल्या शक्तीला. आपली शक्ती सुखरूप येणार आहे बघा. नाना व शिवा, वत्सरा, नंदू, श्रद्धा गेल्यात ना तिला शोधायला. ती शोधून आणतील ना, तुम्ही टेन्शन घेऊन येता. हे बघ विजयलक्ष्मी, येईल, शक्ती येईल, लवकरच येईल आणि सुखरूप येईल. तू फक्त आदिशक्तीवर विश्वास ठेव प्लीज. होय ताई. प्रिन्स, इतके दिवस जे आपल्याला घडावंसं वाटत होतं ना, ते आता घडणार आहे. फायनली शक्ती संपणार आहे. आतून इतकं शांत वाटतंय सांगू तुम्हाला. बरोबर आहे भद्रा, मलाही मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटतंय. आपल्या आयुष्यात लागलेल्या शक्ती नावाच्या किडीच्या चिंधड्या चिंधड्या उडणाऱ्या उद्या. फक्त आजची रात्र आणि उद्याचा सूर्यास्त यामध्ये मनाविरुद्ध काही घडायला नको, म्हणजे मिळवला. नाही होणार. अहो, त्या शक्तीचा झालाय दगड. आणि तो दगड कुठे आहे? चेटकोबाच्या गुहेत. तिकडनं तिला कोणीही सोडवू शकणार नाही. तो शिवाही नाही आणि ती प्रत्यक्षात आदिशक्ती सुद्धा नाही. अहो, मी तर म्हणते, तो दगड त्या शिवाच्या समोर आणून जरी ठेवला ना तरी त्या बावटाला कळणार नाही. तो दगड दगड नसून त्याची प्रियसी शक्ती आहे. अगं भद्रा, तो स्वतः एक दगड आहे, त्याला काय कळणार आहे? हे बरोबर. मग मूर्ख कुठला. इतक्या वर्षात आपल्याबद्दल त्याला काही कळणार नाही. तो काय शोधणार दगडात? कोण आहे शक्ती आहे, कोण आहे काय? पण भद्रा, शक्तीचा बंदोबस्त केलाय ना आपण, त्या शिवाचा काटाही व्यवस्थित बाजूला काढावा लागेल. चेटकोबाच्या मदतीनं त्यालाही संपायचं. होय.